आकाशवाणी पुणे. मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर. महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं जाहीर. 3ही घटक पक्ष लढवणार प्रत्येकी 85 जागा. संभाजी ब्रिगेड लढवणार स्वबळावर 50 जागा. मनसेकडूनही उमेदवारांची नावे जाहीर. मतदार जागृतीसाठी उपाययोजना सुरू आणि नाराज उमेदवारांचा कल पक्षांतराकडे. आता सविस्तर बातम्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात हडपसर मतदारसंघातून आमदार चेतन तुपे, मावळमधून सुनील शेळके आणि जुन्नरमधून अतुल बेनके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आमदार शेखर निकम यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज 28 ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. धुळे जिल्ह्यातल्या साक्री विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं आमदार मंजुळा गावित यांना उमेदवारी दिली आहे. गावित यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढत विजय मिळवला होता. रत्नागिरीतून उदय सामंत, राजापुरातून किरण सामंत तर दापोलीतून योगेश कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. रायगड जिल्ह्यात महाडचे भरत गोगावले, अलिबागचे महेंद्र दळवी आणि कर्जतचे महेंद्र थोरवे या 3ही आमदारांना शिवसेनेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. धुळे शहरातून भाजपानं याआधी अनुप अग्रवाल, शिंदखेडा मतदारसंघातून आमदार जयकुमार रावल आणि शिरपूर मतदारसंघातून आमदार काशीराम पावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर मतदारसंघात भाजपाच्या मेघना साकोरे बोर्डीकर यांनी अर्ज दाखल केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर मतदारसंघात आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचे लहान बंधू शरद गावित यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा तिढा सुटला असून 3ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी 85 जागा देण्यात आल्याची माहिती महाविकास आघाडीकडून काल पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी याबद्दलची माहिती पत्रकारांना दिली. उर्वरित 18 जागा महाविकास आघाडीमधल्या इतर घटक पक्षांना देण्यासंदर्भात आज चर्चेला सुरुवात होईल अशी ही माहिती यावेळी देण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोलापूर दक्षिण मतदारसंघातून अमर पाटील, बोईसरमधून विश्वास वळवी, पालघरमधून जयंत दुबळा तर मालेगाव बाह्य मतदारसंघातून अद्वै हिरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये डॉ सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मध्य नाशिक आणि पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघात दोन्ही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. नाशिक मध्यमधून माजी आमदार वसंत गीते तर नाशिक पश्चिममधून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून डॉ हेमलता पाटील यांनी निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल अनेक उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. कोथरूडमध्ये किशोर शिंदे, हडपसरमध्ये साईनाथ बाबर तर खडकवासल्यातून मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक पश्चिममध्ये दिनकर पाटील, वडाळ्यात स्नेहल यादव तर कुर्ल्यातून प्रदीप वाघमारे यांच्या नावाची घोषणा मनसेकडून करण्यात आली आहे. राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर निवडणूक लढणार असून 50 पेक्षा अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते डॉ गंगाधर बनबरे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान 4 ते 5 जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु आश्वासनानुसार जागा दिल्या नसल्याचा आरोप आखरे यांनी केला. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात माझी सोसायटी जागरूक सोसायटी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
तर डॉक्टर मंडळींनी आपल्या रुग्णालयात दर्शनी भागात पोस्टर लावून तसंच आपल्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करावी असं आवाहन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी केलं आहे. प्रसिद्ध गायक संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. नमस्कार, मी शंकर महादेवन. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा विधानसभेचा निवडणूक आहे. आपल्याला ठाऊक आहे, मतदान देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय, त्यामुळे लोकशाहीचा सन्मान होणार आहे. मी तर करणार आहे मतदान, तुम्ही करा. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षाला जागा मिळाल्यानं नाराज झालेल्या इच्छुकांचा पक्षांतराचा ओघ सुरूच आहे. माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. महायुतीच्या जागा वाटपात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा यासाठी बाळ माने बऱ्याच काळापासून प्रयत्नशील होते. मात्र शिवसेनेनं जाहीर केलेल्या यादीमध्ये उदय सामंत यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नाशिकमधल्या येवला लासलगाव मतदारसंघातले शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, तर शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या महायुतीच्या पक्षमेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी काल शिवसेना पक्षात प्रवेश केला. बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यात हिवरा आश्रम इथं ध्यान केंद्राच्या माध्यमातून अनाथ बालकांच्या संगोपनाची जबाबदारी शिक्षक अनंत शेळके यांनी उचलली आहे. या विद्यार्थ्यांना कलाही जोपासता यावी यासाठी खामगाव इथले कला शिक्षक संजय गुरव या विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू शिकवण्याचं काम मोफत करत आहेत. या उपक्रमाची माहिती देताना अनंत शेळके म्हणाले, पर्यावरणपूरक उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी नित्यानंदचे विद्यार्थी या ठिकाणी आकाश कंदील, पंत्या, उटणे बनवत असतात. यावर्षी आदर्श कला शिक्षक संजयजी गुरव सर त्यांनी कार्यशाळा घेतली. त्या कार्यशाळेमध्ये विविध प्रकारचे आकाश कंदील मुलांनी बनवून दाखविले आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारचे हे आकाश कंदील बनवल्यानंतर आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलं भरपूर प्रमाणामध्ये आकाश कंदील बनवतील, उटणे बनवतील आणि आमच्याकडे जे काही गेस्ट येतात त्याचा एक स्टॉल आम्ही दिवाळीच्या दरम्यान लावणार आहोत आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरी कमाई काय असते याची अनुभूती सुद्धा निश्चितच येईल आणि दिवाळीची खर्ची या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 तारखेला मन की बात या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 115वा भाग आहे. श्रोते येत्या 25 तारखेपर्यंत टोल फ्री क्रमांक, नमो अॅप किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवरून आपली मतं, सूचना पाठवू शकतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं संशोधित केलेल्या विविध पिकांच्या 18 वाणांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात स्थान मिळालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे. चंद्रपूरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच स्टॉल्स लावण्याचे आणि फटाक्यांची विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनपातर्फे कोहिनूर तलाव आणि कुंभार सोसायटी मैदान या ठिकाणी फटाके विक्री करण्याची दुकानं लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या गौरनगर इथं कुटुंबियांची भेट घेऊन कर्तव्यावर रुजू होण्यासाठी जात असलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू झाला. खेमराज नान्हे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. नान्हे यांच्या पार्थिव देहावर काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत आणि जर्मनी यांच्या दरम्यान काल नवी दिल्लीत झालेल्या हॉकी सामन्यात भारताला 2 गोल्सनी पराभव स्वीकारावा लागला. राजधानी दिल्लीमध्ये सुमारे 10 वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी सामने होत असून भारत आणि जर्मनी यांच्यामध्ये 2 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतला दुसरा सामना आज होणार आहे. पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. यामुळे भात आणि नाचणी पिकांचं मोठं नुकसान झालं असून शासनानं या हंगामात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येत आहे. हवामान.
कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर. महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं जाहीर. तीनही घटक पक्ष लढवणार प्रत्येकी 85 जागा. संभाजी ब्रिगेड लढवणार स्वबळावर 50 जागा. मनसेकडूनही उमेदवारांची नावे जाहीर. मतदार जागृतीसाठी उपाययोजना सुरू आणि नाराज उमेदवारांचा कल पक्षांतराकडे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.